बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा पोलीस भरती वन लाइनर पीडीएफ घेऊन आलेलो आहोत. इतिहास समाज सुधारक या घटकावरती. तर आपण पेज नंबर 46 पासून पाहत आहोत. बघा, महाराष्ट्रातील पंचायत राज आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? वसंतराव नाईक. आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा भरवणे आवश्यक असते? 4. खेडेगावात जन्ममृत्यूच्या नोंदी कोण करून ठेवतो? ग्रामसेवक. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये किती राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे? 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशातील इलेक्ट्रॉनिक्स मशीनचाच मतदानासाठी वापर सुरू झाला? 2004 पासून. परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? केंद्र सूची. लोकसेवा अधिनियम लागू करणारे पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? होमी जहांगीर भाभा. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागिवलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर तशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे? 48 तास. भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? 2005 ला. माहिती अधिकार लागू होणारे पहिले राज्य कोणते? तामिळनाडू. माहिती अधिकार लागू करणारा पहिला देश कोणता? स्वीडन. 1766 मध्ये. राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते? पंजाब. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली? 3 वेळा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? कलम 360. संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? इंग्लंडमध्ये. लोक आयुक्तची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. 1971 मध्ये. लोक आयुक्त कायदा करणारे पहिले राज्य कोणते? ओडिसा. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे वाक्य कशातून घेण्यात आलेले आहे? मुंडकोपनिषद इथून घेण्यात आलेले आहे. भारताचे राष्ट्रगान कोणते? वंदे मातरम. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हाधिकारी असतात. सर्वात जास्त मनपा कोणत्या जिल्ह्यात आहेत? ठाणे. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकार. ग्रामपंचायत निवडणुका कोण घेतात? राज्य निवडणूक आयोग. ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? 18 वर्षावरील प्रत्येक प्रौढ व्यक्ती. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? जहांगीरच्या काळात. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? बाबर व इब्राहिम लोधी मध्ये झाले. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1526 मध्ये झाले. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? सिकंदर लोधी यांनी हलवली. कुतुब मिनाराची उंची किती मीटर आहे? 73 मीटर आहे. कुतुब मिनार बनविणारा राजा कोण? कुतुबुद्दीन ऐबक. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले? आसई येथे झाले. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1761 मध्ये झाले. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? 1556 मध्ये झाले. पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले? अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? बुद्धभूषण, नखशिख, नायिकाभेद, सात शतक हे ग्रंथ लिहिलेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिले? बुद्धभूषण.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. शिवाजी महाराजांचा 8 सदस्य परिषदेत अर्थमंत्री कोण होता? अमात्य होता. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पेशवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणत्या साली स्वारी केली? 1664 व 1670 ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? हेनरी ऑक्सिडेन. छत्रपती शिवरायांची सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता? तोरणा. बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीज नावाचा खंदक कोठे खोदला होता? कोलकाता येथे. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? सदाशिवराव पेशवे यांनी केले. मराठी व अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुरदी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले? दत्ताजी शिंदे यांनी काढले. 1802 मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? दुसरा बाजीराव. कोणी पेशव्याला त्याच्या पदावरून हटविले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? वॉरन हेस्टिंग. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? पुरंदर येथे झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 14 मे 1657 ला. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे? वडू बुद्रुक येथे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? जवाहर येथे आहे. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा या राज्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध कोणत्या ठिकाणी केला? प्रतापगड येथे केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड होती. रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची दुसरी राजधानी कोणती होती? रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते? मोरो त्रिंबक डबीर हे होते. जंजिरा हा किल्ला कोणी बांधला? मलिक अंबर यांनी बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे? बुलढाणा. शनिवारवाडा कोणत्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? बाजीराव पेशवे यांच्या काळात. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? प्लासीची लढाई. प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757 ला झाली. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये झाली. वांडिवासची लढाई केव्हा झाली? 1760 ला झाली. बक्सरची लढाई 1764 ला झाली. मुंबई हे बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला कोणी आंदण दिले? पोर्तुगीजांनी आंदण दिले होते. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? सुरत येथे स्थापन झाली. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली? 1813 सनदी कायदा. कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? रयतवारी. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी कोणत्या साली कालिकत बंदरावर पोहोचला? 20 मे 1498. वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? जामोरिन याच्याकडून. अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? कोलंबस यांनी लावला. कोलंबस याने अमेरिकेचा
अमेरिका खंडाचा शोध केव्हा लावला? 1453 मध्ये. क्रांतिकारांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? बहादूर शाह. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे यांनी केले. मंगल पांडे या हिंदी शिपायाने बरकाकपूर येथील छावणीत गोळी झाडून कोणाची हत्या केली? मेजर ह्युसन याची हत्या केली. इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? सदाशिव निळकंठ जोशी यांनी केले. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? केरळ. ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुक्का विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? रामसिंग यांनी केले. 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? विदा सावरकर यांनी संबोधले. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण? यांनी 1857च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. तात्या टोपे. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? मिरत येथे झाली. कोणत्या वर्षीचा कायदा मार्लो मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? 1909चा. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932 ला. रौलेट ऍक्ट या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919 मध्ये. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात दाबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? रौलेट कायदा. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? दुसऱ्या. तीनही गोलमेज परिषदेत उपस्थित असणारे व्यक्ती कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व महालवादी अशी फूट पडली? सुरत अधिवेशन 1907. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? फैजपूर. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1885. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? शेतकऱ्यांसाठी. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? हंटर कमिशन. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाला? 13 एप्रिल 1919. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या आदेशावरून जालियनवाला बाग हत्याकांड घडले? जनरल डायर. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. सायमन कमिशन भारतात कधी आले? 1928 ला. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? रवींद्रनाथ टागोर. महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाने सैन्य असे कोणी केले? लॉर्ड माउंटबॅटन. चौरी चौरा येथील घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ती चौरी चौरा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश मध्ये आहे. महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? चंपारण्य. इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे? अमृतसर मध्ये आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली होती? खेडा जिल्ह्यात. महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता? भारतीय शेतकऱ्यांना नीड पिकवण्यासाठी सक्ती म्हणून. पुणे करार कोणामध्ये झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, हे बोल कोणाचे? लोकमान्य टिळक यांचे. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1942. महात्मा गांधी यांच्या आईचे पूर्ण नाव काय? आईचे नाव पुतलीबाई. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? गोपाळ कृष्ण गोखले. चले जाव ठराव मसुदा कोणी तयार केला?
जवाहरलाल नेहरू यांनी केला. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1917 मध्ये. रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह कधी झाला? 1919 मध्ये. त्याच्यानंतर बघा, बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? सरदार वल्लभभाई पटेल. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? आचार्य विनोबा भावे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? आचार्य विनोबा भावे. चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आणले? असहकार. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता? 1930 ते 34. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? नीळ. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत अधिवेशन. होम रूल लीगची स्थापना कुठे झाली? अड्डायर या ठिकाणी झाली. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या कोणत्या ठिकाणातील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला? वर्धा येथे. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? खान अब्दुल गफ्फार खान. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली झाली? 1931. राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? 1911 ला. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू. भारतीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? व्योमेश चंद्र बॅनर्जी. 1936 मध्ये फैजपूर येथील भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली जयप्रकाश नारायण यांनी. 1905 च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले? लोकमान्य टिळक यांनी. 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बाबू अंबिकाचरण मजुमदार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली? लॉर्ड डफरिन. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत अधिवेशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ॲलन ह्यूम यांच्या काळात झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ॲलन ह्यूम. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाने अध्यक्ष कोण होते? व्योमेश चंद्र बॅनर्जी. वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केले? लॉर्ड कर्झन. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? चार्टर्ड ऍक्ट 1883. कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? सन 1765 मध्ये. कोणी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? लॉर्ड मेकाले यांनी घातला. भारतात इसवी सन 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली? लॉर्ड डलहौसी यांनी केली. इसवी सन 1833 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला? लॉर्ड डलहौसी. सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? लॉर्ड डलहौसी यांनी केली. 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? पुणे. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? लॉर्ड मेकाले. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन 1872 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पद्धतीची निर्मिती झाली? वॉरन हेस्टिंग. सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणास आहे? लॉर्ड कर्झन. पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान यांनी जाहीर केला. रॅमजे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला.
ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? वॉरन हेस्टिंग. पहिल्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 1912 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून 1911 ते 12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. कोणाच्या काळात? लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमती दिली? विल्यम बेंटिक. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला संबोधले जाते? लॉर्ड रिपन. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्याची प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली? लॉर्ड मेकाले. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबविले? लॉर्ड वेलेस्ली. कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? लॉर्ड मेयो. जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करण्याच्या अधिकाऱ्याचे नाव काय? जनरल डायर. सती प्रतिबंध कायदा कोणाशी संबंधित आहे? लॉर्ड बेंटिक. कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात? लॉर्ड रिपन. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी केली. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी केली. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे? रॅले कमिशन. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड वेलेस्ली यांनी केली. डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे यांनी केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग. 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? बाळशास्त्री जांभेकर. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नांमुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? नारायण मेघाजी लोखंडे. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला? धोंडो केशव कर्वे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? महू, मध्य प्रदेश येथे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? रयत शिक्षण संस्था. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय? डेबूजी झिंगरोजी जानोरकर. ग्रामगीता लिहिणारे संत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? माणिक बंडोजी इंगळे. ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले? महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? नायगाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? आंबवडे. मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? नाना जगन्नाथ शंकर सेठ. भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते? र. धो. कर्वे. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकेने केली? रमाबाई रानडे. 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण होते? पंडिता रमाबाई. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 14 ऑक्टोबर. संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? अमरावती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय होते? पांडुरंग महादेव बापट. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी कोठे
मुलींची पहिली शाळा सुरू केली भिडेवाडा येथे. पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले? साने गुरुजी यांनी केले. महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला? सातारा कटगुण येथे झाला. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते? लोकमान्य टिळक. आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाची अग्रदूत या शब्दात कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? राजाराम मोहन राय. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 24 सप्टेंबर 1873 मध्ये. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? विद्वांना शिक्षण. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी कर्वे यांनी केले. 1822 मध्ये कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली? महात्मा फुले. महाराष्ट्रात पहिले मुलींची शाळा कोणी स्थापन केली? महात्मा फुलेजी यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? 1927. तारीख किती होती? 3 मार्च. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा फुले. कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय? यशवंतराव. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात प्रश्न मांडले? शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? 14 ऑक्टोबर 1956. 14 ऑक्टोबर 1956. राजाराम मोहन राय यांनी कोणत्या अन्याय प्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले? सतीप्रथा. संत गाडगेबाबांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 23 फेब्रुवारी 1876. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? लोककल्याणासाठी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या घटनेची स्थापना केली? सत्यशोधक समाज संघटनेची. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापन केली? पंडिता रमाबाई. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? रमाबाई रानडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्रास हा ग्रंथ कोणास समर्पित केला? महात्मा फुले. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीरांनी दिला? वासुदेव बळवंत फडके. नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? शिरीष कुमार. इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामठ्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण? वीर चिमणा बहादूर. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? पुणे येथे. भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी झाली? 1931 ला. कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला? सायमन कमिशन. मॅडम भिकाजी कामा यांनी भारताच्या राष्ट्रध्वज कोठे फडकावला? स्टुटगार्ट येथे फडकावला. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले? सार्वजनिक काका यांनी घेतले. कोणाला आद्य क्रांतिकारक असे म्हणतात? वासुदेव बळवंत फडके. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले? शहीद व स्वराज्य. 50 वर्षे ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना. ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार कोणाचे आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटर मध्ये कोणत्या क्रांतिकारकांनी कलेक्टर
जॅक्सनचा वध केला अनंत कान्हेरे. 1857च्या सातारा राजविद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? गंगो बापूजी. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली? सातारा. पुण्यात कोणत्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन हा हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? वासुदेव बळवंत फडके. जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? अभिनव भारत. 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित आहे? हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. चितगाव येथील सशस्त्र गारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सूर्यसेन. चितगाव येथील सशस्त्र गारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सूर्यसेन यांनी आखली होती. महाराष्ट्रातील पहिल्या शासन क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके. सर कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय? मदनलाल धिंगरा. चाफेकर बंधूंचे जन्मस्थान कोठे? चिंचवड. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती देण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते? दैनिक मराठा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? सी. डी. देशमुख. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956 ला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? मुंबई. मराठवाडा मुक्ती आंदोलन कधी साजरा केला जाते? 17 सप्टेंबर. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? हैदराबाद संस्थान. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली. हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? 1948. निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता? 17 सप्टेंबर 1948. आदिवासीचे नेते टिकामी जागा यांनी हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता? कोमाराम भीम यांनी. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? नांदेड येथे आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथे पहिले हुतात्मा कोण? वेदप्रकाश. पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हणतात? नारायण लोखंडे. स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती? सातारा. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. भारतीय होमरूल चळवळ ही कोणत्या देशात सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? आयर्लंड. अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय कोणते आहे? नाशिक. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? नेताजी सुभाषचंद्र बोस. भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनोबा भावे. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? विनोबा भावे. जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली? बाबा आढाव यांनी सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1936. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले. 1899 मध्ये कोणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केले? विदा सावरकर. स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? चित्तरंजन दास. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पंडित मदन मोहन मालवीय. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण लोखंडे. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते?
नवाब सलीम मुल्ला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली? अभिनव भारत. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? नाना जगन्नाथ शंकर सेठ. 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली? फॉरवर्ड ब्लॉक. स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती? भारत स्त्री महामंडळ. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्राय छात्रालयाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1897 ला. कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी स्थापन केले? राजश्री शाहू महाराज. रवींद्रनाथ टागोर आणि सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? जालियनवाला बाग हत्याकांड. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? कॅनडा, अमेरिकेमध्ये. दक्षिण भारतातील वायकाम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित आहे? मंदिर प्रवेश. बंगालमध्ये द मोहमॅडम लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? अब्दुल लतीफ. हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला? महात्मा गांधी. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? बॉम्बे असोसिएशन. कोणी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस कामगार संघटनेची स्थापना केली? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केली. आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य काय होते? विश्वास, एकता, बलिदान. जस्टिस पार्टी या ब्राह्मीकरण चळवळीचे रूपांतर कोणत्या राजकीय पक्षात झाले? द्रविड मुनींद्र कळघम. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव निवडले? दांडी. उचललेलन्स तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? सविनय कायदेभंग. अकोल्यामधील दहीहंडी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? भाऊसाहेब सहस्त्रबुद्धे. होम रूल लीगची स्थापना कोठे झाली? अड्डायर येथे झाली. इंडियन इंडिपेंडेन्स डे लीगची स्थापना कोणी केली? राज बिहारी बोस यांनी केली. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? सरदार वल्लभभाई पटेल. काँग्रेस पक्षाचे 1942 या नंतरच्या कोणत्या बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो ठराव मांडला? वर्धा. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? पंडित नेहरू यांनी केला. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? नवाब सलीमुल्ला. 1857 उठावा स्वतंत्र युद्ध असे कोणी संबोधले? विदा सावरकर यांनी. आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? 1942. कोकणी गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? अप्पासाहेब पटवर्धन यांना. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1920 ला. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी. भारत छोडो आंदोलनात कुठून सुरुवात झाली? मुंबई. इसवी सन 1908 मधील टिळकांवरील खटल्याचे वकीलपत्र कोणी घेतले? बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी घेतले. चले जाव चळवळीत भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? जयप्रकाश नारायण. लाल बाल पाल मधील लाल हे कोणत्या राज्याचे होते? पंजाब. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? साबरमती. अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? लोकमान्य टिळक. महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? दक्षिण आफ्रिका. असहकार आंदोलन 1920 साली कोणत्या अधिवेशनातून सुरू झाले? नागपूर.
पुणे करार कोणत्या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला? रॅमजे मॅकडोनाल्ड. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? लोकमान्य टिळक. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट. यंग बंगाल या चळवळीत कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? सर हेनरी विवियन यांनी दिली होती. सायमन कमिशन वर भारतीय जनतेने का बहिष्कार घातला? कारण यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता म्हणून. सविनय कायदेभंग चळवळी कालावधी कोणता आहे? 1930 ते 34. स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? चित्तरंजन दास. डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? न्यायमूर्ती रानडे. अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला? वीर मामनराव जोशी. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलित पॅंथर चळवळीचे कोणते कवी संबंधित आहेत? नामदेव ढसाळ. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू. सातारा येथील प्रतिसरकारची स्थापना कोणत्या आंदोलनादरम्यान झाली? चले जाव चळवळ. मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध झालेली शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? नानासाहेब कुंटी. ब्रिटन मधील मजूर पक्षाचे पंतप्रधान यांनी 1948 मध्ये पूर्ण भारताला स्वतंत्र देण्याची घोषणा दिली होती? क्लेमेंट एटली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली? कोलकाता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? पोर्तुगीज. गोवा राज्याला स्वतंत्रता केव्हा मिळाली? 19 डिसेंबर 1961. पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणी गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली? डॉक्टर टी.बी. कुन्हा यांनी केली. भारतातील पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? 1961. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? पंचशील. बघा, आता आपण शेवटच्या पन्न्याकडे आलेलो आहोत. म्हणजे आजच्या व्हिडिओचा शेवटचा पन्ना 60वा पेज आहे. बघा, आपण 60वा पेज बघूया. ठीक आहे. जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाब मधील अमृतसर येथे स्वर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला? ऑपरेशन ब्लू स्टार. भारताने 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? फाजल अली. संस्थांचे भारतात विलिनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखरपणाचे नेतृत्वाचे दर्शन घडले? सरदार वल्लभभाई पटेल. कोणती भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? आंध्र प्रदेश. भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांचा ताब्यात कधी मुक्त केला? 19 डिसेंबर 1961. 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती एस के धर हे होते. 1971 साली पाकिस्तानची विभागणी होऊन कोणत्या नवीन देशाची निर्मिती झाली? बांगलादेश. शीख धर्माची स्थापना कोणी केली? गुरु नानक. मनाचे श्लोक कोणी लिहिले? संत रामदास. अभंगाची रचनाकार कोण आहेत? संत तुकाराम. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा प्रसिद्ध संदेश कोणत्या संतांनी दिला? रामदास स्वामी यांनी दिला. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणारे प्रसिद्ध संत कोण? तुकडोजी महाराज. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जातात? संत तुकाराम यांना म्हटले जाते. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत कोण? संत ज्ञानेश्वर. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय? माणिक बंडोजी इंगळे. राष्ट्रसंत ही पदवी कोणाशी संबंधित आहे? तुकडोजी महाराज.
संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणते? यावली. गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय? डेबूजी झिंगरोजी जानोरकर. तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाज सुधारक कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले? राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते. महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेत होते? दुसरी गोलमेज परिषद कधी झाली? 1931. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PDF पेज नंबर 60 पर्यंत पोहोचलेलो आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.